इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे. सो कंपनी ट्रान्झॅक्शन लीगल स्वरूपात करण्यासाठी थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन करत असते. त्याच्यामुळे पे इन पे आउटला इश्यू येतच असतात. त्याच्यामुळे ब्रोकर सिलेक्ट करताना एक चांगला ब्रोकर सिलेक्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट ही आहे की तुमचं जे अकाउंट आहे ना कुठल्या तरी आयबीच्या अंडर असायला पाहिजे किंवा कुठल्या तरी पार्टनरच्या अंडर असायला पाहिजे. लोक काय करतात, डायरेक्टली जाऊन अकाउंट ओपन करतात. त्यांना वाटतं की आपण ब्रोकरेज मध्ये सेव्ह करू. असं काय नसतं. सेम ब्रोकरेज लागत असतं. आयबीच्या अंडर गेलं किंवा डायरेक्टली जर अकाउंट ओपन केलं सेम ब्रोकरेज असतं. होत काय असतं माहिती का, जेव्हा तुमचे पे आउट्स अडकतात त्या टायमिंगला तुम्ही कंपनीला कॉन्टॅक्ट करता, कंपनी रिस्पॉन्स करते नाही करत, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्या केसमध्ये पार्टनर तुमची हेल्प करतो की बाबा माझा हा क्लायंट आहे आणि ह्याचे पे आउटचे इश्यू आहेत, हे सॉर्ट आउट करून द्या. तो तुम्हाला इकडे एक एक्स्ट्रा सपोर्ट भेटतो. आपला पहिला मुद्दा काय होता, चांगला ब्रोकर. आता चांगला ब्रोकर काय हे बघूया. तर आपला जो ब्रोकर आहे ना तो ए बुक ब्रोकर असायला पाहिजे. ए बुक ब्रोकर म्हणजे काय, आपले जे ट्रेड्स आहेत ना ते लाईव्ह मार्केटमध्ये गेले पाहिजेत. बी बुक ब्रोकर जे असतात ते काय करतात, ते ट्रेड्स जे असतात ना आपले स्वतः पुरतेच ठेवतात, लाईव्ह मार्केटमध्ये घेऊन जात नाहीत. दुसरी गोष्ट ही की आपला जो ब्रोकर आहे तो ग्लोबल ब्रोकर असायला पाहिजे. लोकल ब्रोकर अजिबात नको. तो तिसरी गोष्ट ही की आपला जो ब्रोकर आहे तो मल्टी रेग्युलेटेड ब्रोकर पाहिजे. चौथी गोष्ट ही की आपल्याला लो स्प्रेड लागायला पाहिजे, म्हणजे कमी ब्रोकरेज लागायला पाहिजे. तो पाचवी आणि शेवटची गोष्ट ही की आपल्याला एक स्टेबल लिव्हरेज भेटलं पाहिजे. तो असा मी ब्रोकर शोधलेला आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल ना, हायलाइट मध्ये लिंक आहे. आणि जर तुम्हाला डीएम मध्ये लिंक हवी असेल ना, कमेंट करा फॉरेक्स, तुम्हाला पर्सनली लिंक येऊन जाईल. तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता आपण हे बघूया की फॉरेक्स ट्रेडिंग लीगल स्वरूपात कसं करता येईल. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.